नमस्कार, माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी जो भारतातला पहिला इंडोडस प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी प्रोजेक्ट इंचार्ज म्हणून काम करतो आहे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी SMS हॉर्टिकल्चर म्हणून काम पाहतो आहे. आणि गेल्या 16 वर्षापासून जे प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणतो आपण, की जे आत्ता पाशा पटेल साहेब म्हणत होते की वातावरण बदलते, क्लायमेट वाढते, मग त्यानुसार आपल्याला शेतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने बदल करायचा आहे ते थोडक्यात आपण बघणार आहोत. तर आपल्या भारतातला पहिला जो इंडोडस प्रकल्प 2017पासून आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी इम्प्लिमेंट केला आणि जे काही वेगवेगळे टेक्नॉलॉजी आहेत, की आत्ता जो माझा विषय आहे हायड्रोपोनिक्स आणि व्हर्टिकल फार्मिंग. म्हणजे हे टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर आपण मातीविना शेती करतो, की त्यामध्ये मातीविना शेतीमध्ये पाणी असेल किंवा कोकोपीट माध्यम असेल. आणि आमच्या केंद्रामार्फत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजीपाल्याची रोपं किंवा भाजीपाल्यामध्ये आपण ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केलेली आहे, की जी आत्तापर्यंत फक्त आपण फळपिकामध्ये कलमी रोपं वापरत होतो. पण आम्ही आमच्या केंद्रामार्फत भाजीपाल्यामध्ये रूस्टॉक आणि वांग्याचं कलम, टोमॅटोचं कलम, मिरचीचं कलम, म्हणजे जी आम्ही जंगली वाण वापरतो खाली मुळाचं, त्याला म्हणतो आपण रूस्टॉक. आणि त्यामुळं जमिनीतले रोग त्या भाजीपाला पिकाला येत नाहीत. पिकाचा कालावधी कमीत कमी 2 महिन्यांना वाढतो आणि उत्पादनसुद्धा 20 ते 25% वाढतो. शिवाय मी प्रात्यक्षिकंसुद्धा घेतो की मातीविना शेती कशा पद्धतीने आपण त्यामध्ये केली पाहिजे. टोमॅटो आहे, मिरची आहे, ढोबळी मिरची आहे, की जे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग पॉलिहाऊसमध्ये किंवा शेडनेटमध्ये जी जी पिकं घेतली जातात तीच पिकं आम्ही फोकस केलेली आहेत त्या ठिकाणी. मग अशा पद्धतीचं आपल्याला एक हायटेक पॉलिहाऊससुद्धा आपण जे की भारतामध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ती पॉलिहाऊस आपण त्या ठिकाणी केलेलं आहे, की जे फुल्ली ॲटोमॅटिक आहे. म्हणजे त्यामध्ये आपण तापमान नियंत्रित करतो, आर्द्रता नियंत्रित करतो आणि पॉलिहाऊससुद्धा आता तुम्हाला ते बटरफ्लाय वेंट दिसते, वरून थोडंसं दिसते. टेम्परेचर आत वाढले की त्या आतमध्ये सेन्सर आहेत, की पॉलिहाऊस ऑटोमॅटिक वरून ओपन होतं, परत टेम्परेचर कमी झाले की बंद होतं. मग ही टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांना दाखवतोय, शिकवतोय. फक्त हे थोडंसं महागडी टेक्नॉलॉजी, पण आपण आता हायब्रिड पॉलिहाऊस डेव्हलप केलं आहे, की वातावरणानुसार, क्लायमेटनुसार कोणत्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सातारामध्ये कशा पाहिजे, नागपूरमध्ये टेम्परेचर बाबा तुमचं 40च्या वर जातं, तर त्यामध्ये पॉलिहाऊस पाहिजे का, सेडनेट पाहिजे का, एक हायब्रिड पॉलिहाऊस पाहिजे, तशा पद्धतीसुद्धा आपण डिझाईन आपल्या सेंटरच्या मार्फत करतोय. मग अशा पद्धतीचे आपण डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला चित्रामध्ये दिसतात, की आपण 100% कोकोपीट आणि त्या ग्रोबॅग म्हणतो आपण, एक 1 मीटरची लांब ग्रोबॅग असते किंवा ओपन टॉपची 1 फुटाची ग्रोबॅग असते. त्यामध्ये आपण टोमॅटो 40 फूट उंच वाढवतो, की जे आम्ही नेदरलँडमध्ये प्रशिक्षण जाऊन घेतलं होतं, की 2 महिने त्या ठिकाणी राहिलो होतो. आपण म्हणतो की नेदरलँड म्हणजे हायटेक टेक्नॉलॉजी, ती टेक्नॉलॉजी आपण हायब्रिड करून इंडियनाइज करून आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये शेतकऱ्यांना ते शिकवतोय. म्हणजे आता एक 5 ते 10% लोक ह्या टेक्नॉलॉजीकडे वळायला लागलेले आहेत. अजून पण जास्त लोक त्याकडे वळत नाहीत, कारण थोडंसं टेक्निकल नॉलेज असलेल्या शेतकऱ्यांना हे टेक्निकल कन्सेप्ट लगेच समजते. म्हणजे ह्यामध्ये आपण मातीविना शेती करतो, म्हणजे कोकोपीट किंवा पाण्यावरची शेती म्हणतो आपण. तर आपण पाण्याबरोबर खेळतो, त्यामुळे आपल्याला ते खेळताना काय त्याचं EC, pH, जी रासायनिक खतं आहेत किंवा आपण जे काही सध्या आपण जास्त प्रमाणात रासायनिक खतं वापरून जमीन जी खराब करतोय, ती जमीन खराब झाल्या आत्ता लगेच नाही, पण येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये त्यातनं आपल्याला काहीसुद्धा उत्पादन मिळणार नाही. त्यावेळेस आपल्याला ही टेक्नॉलॉजी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात त्याचा प्रसार करायला लागणार आणि त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी शिकणे आणि परत ते इम्प्लिमेंट करणे, तो वेळ आपला आत्तापासूनच आम्ही वाचवत आहोत. म्हणजे MPK राहुरी कृषी विद्यापीठातसुद्धा आपण संलग्न काम करतोय. बरेचसे रिकमेंडेशन आपण सेंटरच्या मार्फत दिलेत, की टोमॅटो, मिरची, काकडी असेल, मातीविना घ्यायची असेल तर त्याला खताची रेसिपी काय, कॅटायन ॲनायन बॅलन्स कशा पद्धतीने करायचा, A टँकमध्ये काय टाकायचं, B टँकमध्ये काय टाकायचं, किंवा हे सुद्धा कोकोपीटची बॅग म्हणतो आपण त्याला. तर बॅगमध्ये कोकोपीट पूर्ण बारीकच पाहिजे का, त्यामध्ये चिप्स पाहिजेत. मग 30% चिप्स आणि 70% कोकोपीट असं हे सुद्धा आपण स्टँडर्डाईज केलं आहे. तर हे ज्यांना येणाऱ्या काळामध्ये हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी किंवा व्हर्टिकल फार्मिंग, हे थोडासा अर्बन फार्मिंगचा कन्सेप्ट आहे. लगेचच आपल्याला शेतकरी वर्गाला ह्याची गरज नाही. पण जे आता बरेचसे नागपूरमधले असे इकडची लोक बारामतीला ट्रेनिंगसाठी येतात, एका दिवसाला 3-3 हजार रुपये देऊन, पण आम्हाला हे हायड्रोपोनिक्स शिकवा, कारण हा क्लास थोडासा वेगळा आहे. रेग्युलर शेतकऱ्यामध्ये लगेच याचा ॲडॉप्शन कमी आहे, कारण ह्याला टेक्निकल नॉलेज थोडंसं अधिक पाहिजे, जे आत्ताच्या शेतकऱ्याला नाही. मग ते सुद्धा आपण नॉलेज नसेल तरी त्या पद्धतीला शेतकऱ्यांना कशा पद्धतीने केलायचं ते सुद्धा आपण टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. आपण एक डाटा ठेवलेला आहे, की मातीमध्ये कॅप्सिकमचं पुढे गेलं का नाही, मग अशा पद्धतीचे वेगवेगळे हायड्रोपोनिक्सच्या सिस्टीम्स आहेत, की आपण त्यामध्ये ग्रो टावर का ज्या ठिकाणी परदेशामध्ये लाईटच नसते, मग तिथं 12 महिने असले तर तिथं फक्त
3 ते 4 महिने त्यांना सूर्यप्रकाश बघायला भेटतो, 6 ते 7 महिने पावसाचं वातावरण असतं. मग त्या ठिकाणी ते आर्टिफिशियल लाईट लावून, ब्ल्यू लाईट, रेड लाईट लावून त्या ठिकाणी उत्पादन घेतात. आपल्याकडे आपण सदन आहे, आपल्याला कंटिन्यू 12 महिने लाईट असते, उलट आपल्याकडे जी लाईट असते ती आपल्याला लाईट कमी करायला लागते. म्हणजे आपण पॉलिओची प्लास्टिक फिल्म वर टाकतो 200 मायक्रॉनची, आणि जी काही लाईट असते आपण कमी करतो. लाईट आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण लक्समध्ये मोजतो. म्हणजे ती आता समजा रेग्युलर पिकाला मॅक्झिमम 70 ते 80,000 लक्स लाईट पाहिजे असेल, तर आपल्याकडे 1.25 ते 1.5 लाख लक्स लाईट उपलब्ध आहे. मग ती लाईट आपण कट करतो आणि त्यामध्ये वातावरणाची जी काही आपल्याला आता अडचण होते, तापमान वाढते, आर्द्रता वाढते किंवा पाऊस पडतोय, तर पॉलिओस पीक केलं तर ती टेक्नॉलॉजीने आपल्याला ते आपण टाळू शकतो. आणि हायड्रोपोनिक्समध्ये गो लाईट किंवा टॉवर सिस्टम असे वेगवेगळे डच बकेट, म्हणजे आपल्याकडे जागा कशी अवेलेबल आहे त्यानुसार आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आपण त्या क्लायंटला, त्या शेतकऱ्याला आपण देतोय. आणि हे सगळे मॉडेल आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये तयार करून जे काही गायडन्स लागतोय पुढच्या शेतकऱ्यांना, ते गायडन्स आपण आपल्या केंद्रामार्फत देतोय. आणि आपण डाटासुद्धा मेंटेन ठेवलेला आहे की आता इंडियन टाईप त्या ठिकाणी लिहिले, म्हणजे मातीमध्ये आपण मिरचीची लागवड केली, कुकुंबर केलं, टोमॅटो केलं, आणि मातीविना डस्ट टाईप पॉलिओसमध्ये केलं, तर इकडं 5 ते 7 किलो उत्पादन मिळत असेल तर आपण कोकोबीटमध्ये 10 ते 12 किलो उत्पादन जास्त मिळते. काकडीमध्ये सुद्धा 4 ते 5 किलो पर स्क्वेअर मीटर, म्हणजे एका स्क्वेअर मीटरमध्ये 2 ते 2.5 प्लांट धरतो आपण, त्यामध्ये तेवढं उत्पादन आपल्याला त्यापासून मिळतं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी चांगली आहे, फक्त थोडंसं तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आपण केलं तर त्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही. आणि हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी करायचं म्हणजे आपल्याला जी फूड सिक्युरिटी म्हणतो, आत्ता काय झालं की कोरोनापासून आपले महाराष्ट्रात लोक हेल्थ कॉन्शियस झालेत. अगोदर आपण बघत नव्हतो, आता प्रत्येकाला विषमुक्त भाजीपाला किंवा स्वतःचा भाजीपाला स्वतः तयार करायचा आहे, जे अर्बन एरियामध्ये लोक राहतात. तर त्या ठिकाणी फूड सिक्युरिटीसाठी आणि फिक्स्ड इन्कम असतो, आपण त्यामध्ये प्लॅनिंग करूनच ते पिकं करतो. फक्त थोडेसे लिमिटेशन आहेत हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी, ते पुढं आपण बघणार आहोत. की आत्ता जे काय आपल्याला इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये चॅलेंजेस आहेत, की ग्लोबल वॉर्मिंग आत्ता एक अर्धा पाऊण तास त्यावरच चाललं, की तापमान वाढतं आहे, कार्बन वाढतं आहे, ते कार्बन आपल्याला कमी करायचं आहे. किंवा अचानक पाऊस येतो आहे, किंवा आत्ता पण बघतो की काल परवा पावसाचं वातावरण सगळं झालं होतं, किंवा ड्रॉट कंडिशन त्या ठिकाणी. ह्या टेक्नॉलॉजीमुळं पाणीसुद्धा आपल्याला कमी लागतं. आणि वॉटर मॅनेजमेंट एक मेन कन्सेप्ट आहे, ज्याला जो समजतो तोच हे हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. थोडक्यात हायड्रोपोनिक्स म्हणजे काहीतरी हे ग्रीक वर्ड आहे. हायड्रो म्हणजे वॉटर आणि पोनस म्हणजे लेबर, म्हणजे लेबरच्या मदतीनं पाण्यामध्ये किंवा कोणतेही माध्यम माती सोडून त्यामध्ये जे आपण कल्टिवेशन करतो त्याला म्हणतो आपण हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी. मग हे जे ॲडव्हान्टेज काय की शाश्वत शेतीचा प्रकार, ह्यामध्ये आपल्याला लॉस काय नसतो. ह्यामध्ये जे काही वेगवेगळे हायड्रोपोनिक्सचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण पालेवर्गीय भाजीपाला घेऊ शकतो किंवा फळवर्गीय भाजीपाला, त्याला कोणती सिस्टीम तुम्ही वापरताय त्यानुसार आपल्याला ते कोणतं पीक घ्यायचं त्यामध्ये ठरवलं असतं. पाणी कमीत कमी लागतं, म्हणजे 40%च पाणी लागतं. काय काय मॉडेलमध्ये 20% पाण्यामध्ये रिसायकलिंगसुद्धा करून आपण त्यामध्ये त्या पिकाची लागवड घेऊ शकतो. एकदम हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणतो आपण. आंब्यामध्ये कसं अगोदर आपण 10 बाय 10 मीटरवर लावायचो, नंतर ते 5 बाय 5 मीटरवर, आता अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये 3 बाय 2 मीटरवाला. तसंच आपण कमी एरियामध्ये व्हर्टिकलमध्ये 10 गुंठ्याचं उत्पादन आपण 1 गुंठ्यामध्ये ही टेक्नॉलॉजी वापरून घेऊ शकतो. आणि कंटिन्युअस इयर राऊंड घेऊ शकतो. आता कसं ओपनला कसं असतं, पावसाळा वेगळा, हिवाळ्यातलं पीक वेगळं आणि उन्हाळ्यातलं पीक वेगळं. तसं ह्यामध्ये फक्त आपल्याला मार्केटचा स्टडी, मार्केटचा विंडोचा अभ्यास करायला लागतो. कोणत्या पिरियडमध्ये आपल्याला त्या भाजीपाल्याला, फळ पिकाला दर आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्या मॉडेलचं प्लॅनिंग करायला लागतं. आणि क्वालिटी चांगली मिळते ॲज कम्पेअर टू सॉईल. मातीमध्ये लावण्यापेक्षा ह्याला क्वालिटी जास्त असते. फक्त आमच्या अभ्यासानुसार थोडीशी सेल्फ लाईफ कमी असते. म्हणजे कोथिंबीर किंवा मेथी आपण मातीमध्ये लावली आणि तीच आपण पाण्यामध्ये किंवा कोकोपीटमध्ये लावली तर ते लगेच जास्त थिक नसते, किंवा सेल्फ लाईफ ही जर मातीतली 4 दिवस टिकले तर हे 2.5 दिवसच टिकते. एक थोडासा त्याचा वीक पॉईंट आहे. नंतर लेबर कमी लागतात. तर ॲटोमॅटिक मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, सेन्सर बेस तुमचं पॉलिसी, इनिशियल कॉस्टिंग जास्त आहे. पण आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे डबलिंग द फार्मर इन्कम होतो त्या अंतर्गत आपल्याला ह्या सेंटर ऑफ एक्सलला आम्हाला काम दिलं की जेवढे काय हायड्रोपोनिक्सच्या सिस्टीम्स आहेत, मॉडेल तुम्ही स्टँडर्डाईज करा. त्या मॉडेलला खर्च किती होतो तो खर्च आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जमा करणार, आणि येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये त्याचेसुद्धा गाईडलाईन्स होणार आणि हायड्रोपोनिक्सला सुद्धा सबसिडी मिळणार आहे. आत्तापर्यंत फक्त पॉलिओसमधल्या शेतीला आणि मातीमधल्या शेतीला सबसिडी आहे, पण हायड्रोपोनिक्सचे जेवढे काही स्ट्रक्चर आहे त्याला अजून सबसिडी नाही. तर आपल्या केंद्रामार्फत आपण गाईडलाईन तयार करून आपण ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सबमिट करणार आणि नंतर आपल्याला त्याचे सबसिडी मिळणार. ॲटोमेशन यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात आपण करू शकतो आणि जे वातावरण असतं ते 100% आपण मेंटेन ठेवू शकतो. मग त्या मेंटेन ठेवण्यासाठी पॉलिओचे प्रकार वेगळे आहेत, ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत. आणि ॲडव्हान्टेजेस काय आहेत की ह्यामध्ये
आता पॉप्युलेशन वाढत चाललं ना, शेतीचं क्षेत्र कमी होत चाललं ना, अर्बनायझेशन जास्त होतं. तर अर्बन एरियामध्ये आपण रूफटॉप गार्डनमध्ये सुद्धा रूफवर सुद्धा जसं फॉरेन कंट्रीजमध्ये करतात, हॉटेलमध्ये असतात किंवा जे सोसायटीच्या बाल्कनीवर सुद्धा आपण सर्व प्रकारचा भाजीपाला फळ पिकं सुद्धा आंबासुद्धा आपण हायड्रोपोनिक्स फार्मिंगनं करू. कोणतंही पीक हायड्रोपोनिक्स फार्मिंगनं तुम्हाला घेता येतं. फक्त त्याच्या स्ट्रक्चर्स वेगळे आहेत किंवा ज्यातल्या इम्प्लिमेंटेशन मेथड आहेत त्या वेगळ्या आहेत आणि प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणजे आम्ही बघितली कमीत कमी 40% तुमचं प्रोडक्शन वाढतं. आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट याला आता सपोर्टिव्ह झालेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये थोडंसं नॉलेज घेऊन केलं तर ह्या हायड्रोपोनिक्स आणि व्हर्टिकल फार्मिंग टेक्नॉलॉजीला डिमांड आहे. आता महत्त्वाचे चॅलेंजेस काय असतात, इनिशियल कॉस्ट जास्त असते. म्हणजे तुम्ही कोणतंही मॉडेल घेतलं तर ए फ्रेम आहे, डच बकेट आहे, ते मॉडेलचे फोटो परत नंतर पुढं आहेत. पण इनिशियल कॉस्टिंग जास्त आहे आणि नंतर आत्ता सध्या थोडंसं महागडं आहे. पण आपण ते गव्हर्नमेंटला गाईडलाईन दिल्यानंतर 2 वर्षामध्ये 50% सबसिडी जशी पॉलिहाऊसला मिळते तसं ह्याच्या अंतर्गतसुद्धा आपण सबसिडी देणार आहोत. आणि इनिशियली टेक्निकली नॉलेज जास्त लागतं. म्हणजे त्याला कोणतं पीक लावायचं, पाण्याचं pH वाढला काय करायचं, EC कमी झालं काय करायचं, किंवा ज्या रेसिपी म्हणतो. आणि एवढं काय ते रॉकेट सायन्स नाही. तुमचं एक पीक जर तुमचं एक हातातून गेलं 4 महिने तुमचं एक जनरली त्यामध्ये आपण लिफी व्हेजिटेबल जास्त घेतो, ते सुद्धा चित्र तुम्हाला पुढं दिसतील. तर 3 ते 4 महिने तुम्ही स्वतः एक पिकाची सायकल करून गेली त्यामध्ये जास्त काय आवड नाही. मग आता तुम्ही बऱ्याच महाराष्ट्रामध्ये बातम्या येतात की केसर बघतोय आपण. आपल्याला अगोदर फक्त ते काश्मीरमध्ये यायचं असं वाटायचं, पण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती बातमी येते. काल परवा नागपूरमधल्या पण एका दोघांनी केसरची शेती केली, पुण्यामध्ये सुद्धा असे मग त्यातला एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी वापरून हेच तो प्रकार आहे हायड्रोपोनिक्स फार्मिंग केसर. फक्त प्रत्येकजण सांगतं पण त्याचा इकॉनॉमिक्स अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. आमच्या म्हणण्यानुसार लगेच ते परवडत नाही. जे आपण म्हणतो ना कोणताही बिझनेस चालू केला की ब्रेक इव्हन पॉईंट, तर माझ्या मते केसर शेतीला आपल्याला ते AC रूम तयार करायला लागते किंवा पप पॅनलमध्ये किंवा कंटेनरमध्ये. पण आतमध्ये जे काय आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याचा खर्च 3 पटीनं जास्त आहे. आणि आमच्यामध्ये ब्रेक इव्हन पॉईंट कमीत कमी 4 वर्ष लागणार. ते प्रत्येकजण पेपरमध्ये बातमी किंवा आपण व्हिडिओमध्ये बघतो की 1.5 लाखाचं केसर विकलं किंवा 2 लाखाचं केसर विकलं, पण तेवढं लगेच शक्य नाही. त्यामुळे आम्ही म्हणतो की अभ्यास करून त्याला नक्की किती इन्व्हेस्टमेंट करायला ते बघा आणि नंतर तुम्ही त्यामध्ये उतरा. मग त्यामुळे टेक्निकल नॉलेज जास्त लागतं आपल्याला. आणि जे काय पण हे पाण्यावरच शेती करतो त्यामुळे पाण्याची क्वालिटी चांगली पाहिजे. ती क्वालिटी कुठली ती आपण येणाऱ्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. आणि जर एखादी सायकल ब्रेक झाली किंवा क्लायमेट बदललं किंवा एखादी लाईट गेली, आपल्याला ऑप्शन पाहिजे त्याला. ते लाईट गेली तर आपल्याला जनरेटरचा सप्लाय पाहिजे, नाहीतर आपल्याला जे काही प्रोडक्शन आपण 100% त्यावर डिपेंड आहे त्यालाच आपल्याला. आणि डेली अटेन्शन लागतं आपल्याला. ओपनची शेती कशी असतं, आपण आज पाणी दिलं की 2-3 दिवसांनी शेतामध्ये जातो. पण ह्यामध्ये डेली तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तिथं त्या पाण्याचं pH किती, EC किती हे बघूनच तुम्हाला त्याची अटेन्शन केलं तर अशी शेती, नाही तर शेती तुमची सक्सेस होणार. तुम्हाला ते पॉलिहाऊस किंवा हे प्रोजेक्ट तुम्हाला बंद करायला लागणार. हे प्रकार जनरली तुम्ही बघितले असतात पॉलिहाऊसचे. नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलिहाऊस एक असतं आणि फॅन पॅडचं फुल्ली कंट्रोल. मग आपल्याला नॅचरली व्हेंटिलेटरमध्ये सुद्धा करता येतं आणि जे फॅन पॅडचं असतं ते सुद्धा करतं. फक्त इनिशियली तुम्ही कोणत्या एरियामध्ये करणार, तिथलं हायेस्ट क्लायमेट किती जातं, आर्द्रता किती असते ते बघून मग आपण पॉलिहाऊस रिकमेंड करतो. नॅचरली व्हेंटिलेटरमध्ये करायचं का फॅन पॅड पॉलिहाऊस, म्हणजे दोघांच्या खर्चामध्ये दुप्पट फरक आहे. नॅचरली व्हेंटिलेटर पॉलिहाऊस करायचं असेल त्याचा खर्च आहे 1000 रुपये पर स्क्वेअर मीटर, म्हणजे 10 गुंठ्याला तुम्हाला 10 लाख खर्च येतो. आणि फॅन पॅड पॉलिहाऊस करायचं असेल त्याचा खर्च असतो 2000 रुपये पर स्क्वेअर मीटर, म्हणजे 10 गुंठ्याला 20 लाख. मग ते तुम्हाला कोणतं पीक घेणार, त्याचे रिटर्न्स किती, त्याचा रेट किती, त्यानुसार तुम्हाला ते पॉलिहाऊस सिलेक्ट करायचे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे आपण महाराष्ट्रामध्ये शेतकरी अजून ह्याच्यावर लक्ष देत नाही. ज्यांना हायड्रोपोनिक शेती किंवा संरक्षित शेती करायची, पॉलिहाऊसची शेती करायची, त्यांना ह्या पॅरामीटरचा अभ्यास असणं गरजेचं आहे. ना आपल्याकडे महाराष्ट्रात तो अभ्यास कमी आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस नेदरलँडमध्ये गेलो होतो तिथं प्रत्येक वेळेस 70% लोक ह्या जे 5 पॅरामीटर तुम्हाला दिसतात, जी लाईट, तापमान किती, ह्युमिडिटी किती पॉलिहाऊसमध्ये, CO2ची लेवल किती आणि व्हेंटिलेशन कसं होतं आहे. जर पॉलिहाऊसची शेती करायची तर परदेशामध्ये 70% त्याचाच अभ्यास चालू असतो की किती लाईट पाहिजे, किती. आपण लाईट कधी मोजत नाही, फक्त वरच्यावर अंदाजे सगळे सूत्र असतात आपली. पण त्यांची कधी खतं द्यायची, कधी पाणी बंद करायचं, लाईट किती आहे, टेम्परेचर किती पाहिजे, टेम्परेचर जास्त झालं तर काय करायचं. तिथे कसं असतं, आपण म्हणतो की मॅक्झिमम 26 ते 32 डिग्रीमध्ये पीक चांगलं येतं. 32च्या वर गेले की त्या पिकावर वेगवेगळे परिणाम होतात, कधी फुलगळ होते किंवा त्या स्टेजनुसार ते इफेक्ट होतात. मग 32च्या वर गेले की तिथं परत थंड हवा बाहेरून सोडली जाते. फॉरेनच्या पॉलिहाऊसमध्ये टेम्परेचर जर 18च्या खाली गेलं तर तिथे गरम हवा तयार केली जाते. आणि महत्त्वाचं असतं की कार्बन डायऑक्साईडची लेवल जी आत्ता इथं जरी कार्बन डायऑक्साईड लेवल मोजली तर मॅक्झिमम ती 300 ते 350 ppm पर्यंत असते. पण पॉलिहाऊसच्या पिकाला ती 1000 ते 1200 ppm पर्यंत ती लेवल लागते.
आपल्या पॉलिहाऊसमध्ये नाही. आता बऱ्याचशा युनिव्हर्सिटी किंवा त्यामध्ये फक्त असतं की पॉलिहाऊसमध्ये गेले की तिथे 3 पटीनं कार्बन डायऑक्साईड मिळतो, पण तेवढा मिळत नाही. मॅक्झिमम 450 PPMच्या वर कधीही तुम्ही मोजा, दिवसा सकाळी तेवढाच राहतो. पण तो जर 1000 ते 1200 PPMच्या वर गेला तर आपल्याला तेवढं उत्पादन मिळतं. म्हणजे आम्ही डाटा आमच्याकडे आहे की महाराष्ट्रामधले जे पॉलिहाऊसमध्ये टोमॅटो करतात त्या शेतकऱ्याला पर स्क्वेअर मीटरमध्ये मॅक्झिमम 20 किलो टोमॅटो निघतो. आम्ही आता 30 किलो काढतो आणि त्याच पर स्क्वेअर मीटरमध्ये नेदरलँडमध्ये 90 किलो टोमॅटो काढला जातो. म्हणजे तेच झाड असतं, पण ते झाडाला जे तापमान आर्द्रता लागणार CO2 ते बाहेरून सोडतात, कार्बन डायऑक्साईड तयार करून 1000-1100 PPM लेवल करतात. आणि दुसरं आहे की झाडावर ट्रेस कमी असतो. जे बायोलॉजिकल किंवा केमिकल औषधाचा आपण आत्ता ट्रेस देतो, तिकडे केमिकल औषधं वापरली जात नाहीत. किडीला खाणारे किडी वापरतात, पॅरासाईट प्रिडेटर वापरून तिकडे शेती केली जाते. आणि पॉलिनेशनसाठी सुद्धा त्यांच्याकडे एक बंबल बी म्हणून एक मधमाशी वेगळीच आहे की जी आपल्या अजून इंडियामध्ये आपल्याला आणायला परमिशन नाही. त्यामुळे आपल्याला पॉलिनेशनच्या बऱ्याच अडचणी येतात. पॉलिहाऊसमध्ये शेतकरी काय लावतात की ह्या नागपूरबाद शेडनेट असतील किंवा कुठे तुम्ही जी असतील तर 1 नंबरला ढोबळी मिरची असतील, 2 नंबरला काकडी. तिसरं पीकच अजून शेतकऱ्याला ऑप्शन नाही. तिसरं पीक म्हणजे खरबूजसुद्धा आपण लावू शकतो किंवा टोमॅटो मिरची किंवा साधी मिरची, पण पॉलिनेशन होत नाही. स्ट्रॉबेरीसुद्धा आपल्याला लावता येते, पण पॉलिनेशनमुळे आपल्याला अडचण येते. आणि आमचा एक अभ्यास असा आहे की आपली जी पॉलिफिल्म आपण वापरतो त्यातनं अल्ट्राव्हायलेट किरणं आतमध्ये येत नाहीत आणि मधमाशीला काम करायला अल्ट्राव्हायलेट किरणं लागतात. तर एक आता आम्ही ट्रायल घेतो. मित्सुबिशी कंपनी आहे जपानची, त्यांची एक फिल्म आपली निम्म्या समजा हे 1000 स्क्वेअर मीटरचं पॉलिसी, तर अर्धा भागामध्ये आम्ही रेग्युलर पॉलिफिल्म टाकली आणि दुसऱ्या भागामध्ये अल्ट्राव्हायलेट किरणं ज्याच्यामधून आत येतात, तर त्यामध्ये थोडीशी मधमाशी काम करते. मग असं नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन पिकं जर आपण इंट्रोड्यूस केली तरच आपल्या शेतकऱ्याला तेवढा फायदा त्यामधून मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्याचासुद्धा आपल्याला अभ्यास पाहिजे. व्हेंटिलेशन, आपल्या पॉलिहाऊसमध्ये बऱ्याच ठिकाणी व्हेंटिलेशन ब्लॉक असतं, त्यामुळे टेम्परेचर वाढतं उन्हाळ्यामध्ये, आणि टेम्परेचर वाढले की तुमच्या किडींचा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. मग तेवढं जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होऊ शकतो. मग हे हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी का करायची, तर ह्या ठिकाणी जेव्हा एक अचानक आपल्या ठिकाणी पूर येतो किंवा इरेग्युलर पाऊस पडतोय किंवा ड्रॉट पडतो, मग हे बरेचसे आपल्याला किंवा तापमान वाढते आणि पेस्टचं सुद्धा अटॅक जास्त असतो आपल्या ओपनच्या शेतीमध्ये. तर हे टाळण्यासाठी आपल्याला ही हायड्रोपोनिक्सची शेती करायची. आणि ती शेती केल्यामुळे आपल्याला ॲश्युअर्ड इन्कम, ॲश्युअर्ड क्वालिटी आणि दुसरं म्हणजे कमीत कमी पेस्टिसाईडमध्ये आपण करू शकतो. फक्त कमीत कमी पेस्टिसाईड कधी म्हणायचं, जर आपलं डेली ऑब्झर्वेशन असेल, आपल्याला त्या किडीचं रोगाचं थोडीशी बेसिक माहिती असेल, तर ते कमीत कमी पेस्टिसाईडमध्ये आपण ही हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी करू शकतो. ह्यामध्ये 2 महत्त्वाचे प्रकार आहेत हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी. पहिला आहे ते वॉटर बेस्ड सिस्टीम आहे, त्यामध्ये म्हणजे फक्त पाण्यावरची शेती असते. त्यामध्ये आपण न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक आहे, त्याचे फोटो पुढं आहे तुम्हाला. डीप वॉटर कल्चर म्हणजे आपण पाणी एखाद्या पेटीमध्ये ठेवून त्यामध्ये थर्माकोल किंवा अजून बरेच पप पॅनल टाकून त्यावर शेती करतो, एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी. आणि दुसरं आहे ते सबस्ट्रेट बेस, म्हणजे पाणी सोडून अजून कोणती माध्यमं, त्याला म्हणतो कोकोपीट. परदेशामध्ये परलाईटसुद्धा वापरलं जातं, पण कोकोपीट हे आपल्याला भारतामध्ये, इंडियामध्ये स्वस्त प्रमाणात उपलब्ध होतं. आपण कोकोपीट दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करतो, त्यामुळे कोकोपीट मीडिया आपण ह्या लागवडीसाठी वापरतो. हे न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक म्हणजे अशा प्रकारचे तुमचे प्लास्टिकचे फूड ग्रेडचे पाईप असतात, NFT सिस्टीम, आणि त्या पाईपमध्ये आपण खताचं पाणी सोडतो आणि मग त्यामध्ये आपण न्यूट्रिएंट मेंटेन करून त्यामध्ये अशा प्रकारचा पुढचा फोटो दिसेल अशा प्रकारचा आपण भाजीवाला. आता हे NFT टेक्निक म्हणतो ते फक्त पालेवर्गीय भाजीपाल्यासाठी सुटेबल आहे. ह्यामध्ये आपण फळवर्गीय भाजीपाला, यामध्ये टोमॅटो, मिरची, काकडी आपल्याला लावता येत नाही. फक्त पालेवर्गीय भाजीपाल्याची तुम्हाला नावं पुढं सांगतो. ही आहे ते तुमचं लिफी लेट्यूस आहे. मग अशा प्रकारचं लेट्यूस परदेशामध्ये जास्त खाल्लं जातं, आपल्याकडे अजून तेवढा अवेअरनेस नाही. पण पुणे, मुंबई, नागपूर या ज्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये अवेअरनेस आहे किंवा जिल्हा लेवल आहे, पण अजून तालुका लेवल तेवढा अवेअरनेस नाही. तर अशा पद्धतीचं एक, पण येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये थोडंसं अजून ते अवेअरनेस वाढेल. पण थोडासा आत्ता शिकून जर आपण इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला त्यावेळेस मार्केट राहील. म्हणजे आत्ता कसं बांबूचं उदाहरण झालं, त्यांनी फक्त 2 एकर लावलं, तर नंतर त्यांचं 200 एकर होईल. तुम्ही आत्ता सुरुवात केली तर हळूहळू जर वाढले तर तुम्हाला त्यावेळेस ते होईल. म्हणजे DWC म्हणतो त्याला आपण, डीप वॉटर कल्चर. म्हणजे आपण काय करतो, बंद बॉक्समध्ये आपण पाणी साठवून ठेवतो, खालून आपल्याला ऑक्सिजन द्यायला लागतो. विदाऊट ऑक्सिजन कोणतेही प्लांट वाढत नाही. मग ते आपण घरामध्ये फिश टँकला कसं ऑक्सिजन देतो, तसं ह्यामध्ये खालून ऑक्सिजन देतो आपण, आणि वर तुम्ही ते झाड लावू शकतो. परदेशामध्ये 70% शेती अशा पद्धतीची आहे. तुम्ही जे नेदरलँडमध्ये घ्या, ह्या सगळ्या परदेशातल्या टेक्नॉलॉजी. नेदरलँड पण आपल्याला जसं जशी गरज पडेल तसं आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करतो त्या टेक्नॉलॉजी. ही लिफी लेट्यूस अशा प्रकारचं आहे. आणि ह्या प्रकारचा पालेवर्गीय भाजीपाला आहे, तो आपण पाण्यामध्ये लावू शकतो, ज्याचं उत्पादन चांगलं आणि ॲश्युअर्ड मिळू शकतं. त्यामध्ये लोलो लेट्यूस आहे, बटर हेड लेट्यूस आहे. हे तुम्ही 3 स्टार हॉटेलमध्ये जास्त बघता. म्हणजे त्या पिक्चर आपल्याला रेड ओकलेप लेट्यूस आहे, रोमन लेट्यूस, स्पिनॅच आणि पॉकचे आहे.
ह्यामध्ये मेथी आणि कोथिंबीरसुद्धा चांगल्या पद्धतीने येते. ही पिकं आपण ह्यामध्ये लावू शकतो. एरोपोनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो, मुळं डायरेक्ट हवेमध्ये वाढवतो आणि खालीनं खताचं मिस्टिंग करतो. त्याच्यावर आपण ही टेक्नॉलॉजी कशासाठी सुलभ आहे, जर आपल्याला बटाट्याचे मदर बल्ब्स तयार करायचे असतील किंवा जे एखादा औषधी वनस्पती आहे त्याला मातीचं कुठलंही कॉन्टॅमिनेशन नाही झालं, मग ते आपण हवेमध्ये वाढवायचं आणि त्याचे रूट्स कट करून घ्यायचे. ह्यामध्ये स्ट्रॉबेरीसुद्धा चांगली येते किंवा अजून कोणतंही पीक, फक्त आपल्याला इकॉनॉमिकल बॅलन्स जाईल तेच पीक आपण लावलं पाहिजे, नाही तर सगळी पिकं ह्या टेक्नॉलॉजी येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इतर ज्या सिस्टीम आहेत त्यापेक्षा, समजा उदाहरणार्थ आपण मेथी घेतली, मेथीचं जर इतर सिस्टीममध्ये वर्षभरात 5 सायकल होणार असली, ह्यामध्ये 8 सायकल जास्त होतं, तर ही टेक्नॉलॉजी चांगली आहे एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी. आता इथं लावलं केसर, तर ह्या एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी ट्रेमध्ये डायरेक्ट वरून मिस्टिंग केलं आणि त्यामध्ये आपण ते केसर त्यांनी लागवड केलेली आहे. सबस्ट्रेट म्हणजे आपण असं ग्रो बॅगमध्ये कोकोपीट भरतो आणि त्या कोकोपीटमध्ये आपण लागवड करतो प्रत्येकाची. मग ह्यामध्ये फळवर्गीय भाजीपाला चांगला येतो. त्यामध्ये ढोबळी मिरची आहे, काकडे आहे, टोमॅटो आहे किंवा मस्कमेलॉन, स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोली. आता हे महत्त्वाचं असतं, ज्यावेळेस आपण हायड्रोपोनिक्स शेती करतो त्यावेळेस आपल्याला हे फॉर्म्युलेशन असणं माहीत असणं गरजेचं आहे, की टँकमध्ये सगळी खतं आपण एकामध्ये मिक्स करत नाही, केली तर तिथं प्रेसिपिटेशन होतं आणि मग त्याचा रिझल्ट मिळत नाही किंवा तुमचं ड्रिप किंवा पाणी सगळ्याचं चॉकअप खराब होतं. मग तुम्हाला टँकमध्ये कुठली खत टाकायचे, पोटॅशियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट, फेरस. आणि टँकमध्ये आपण काय करतो, 500 लिटरचं किंवा 300 लिटरचं स्टॉक सोल्युशन. मग इथं जे बसलेत त्यांना जरी करायचं असेल तर आम्ही हे पूर्ण लगेच लक्षात येत नाही, पण 1-2दा तुम्ही ती रेसिपी केली की तुमच्या ते लक्षात येतं की टँकमध्ये तुमचं पाणी किती आहे. कारण 500 लिटर व्हॉल्यूम जास्त होतं, आपण घरी करायचं म्हटलं तर 20-30 लिटरचं सोल्युशन लागतं. मग तशा पद्धतीने सुद्धा आपण ते रेसिपी करून देतो. पण हे बेसिक आहे, टँकची खतं टँकमध्ये मिक्स करत नाही, बीटची एमध्ये मिक्स करून चालत नाही. नंतर असतो तो EC आणि PH. ज्यावेळेस आपण मातीविना शेती करतो, EC PH आपल्याला 5.8 ते मॅक्झिमम 6.2 पाहिजे आणि तो आपल्याला प्रत्येक पिकानुसार थोडासा बदलतो. आपण आता मातीचं फॉर्म्युला वेगळा असतो आणि कोकोपीट पाण्यातल्या शेतीचा फॉर्म्युला वेगळा असतो. ज्यावेळेस आपण माती काय म्हणतो, आपण EC जो 6 असतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, तो आपल्या 1.5च्या वर नाही पाहिजे. पण ह्या कोकोपीटच्या शेतीमध्ये आपण 3-4 पर्यंत सुद्धा EC, जसं पिकाची स्टेज वाढेल तसं आपण EC 4 पर्यंत सुद्धा नेतो. हे सुद्धा थोडंसं त्यात बदल आहे. म्हणजे काकडी किंवा मिरचीला 2.4 आणि टोमॅटोमध्ये आपण 4.5 पर्यंत सुद्धा EC नेतो, तर त्या टोमॅटोची साईज वाढते. मग असं ते थोडंसं केमिस्ट्री वेगळं आहे, जसं सॉईलमधलं आहे त्यामध्ये थोडासा फरक आहे. आणि खतंसुद्धा आपल्याला शेवटच्या काळामध्ये आपल्याला वाढवावे लागतात NPKचं, ते थोडक्यात पुढं मी दिलेलं आहे. हे जनरली टेम्परेचर इफेक्ट काय होतो, न्यूट्रिएंट पाण्याचं टेम्परेचर किती पाहिजे, तर शक्यतो 16 ते 32 डिग्री टेम्परेचरची रेंज असेल तर त्यामध्ये सगळ्या न्यूट्रिएंटचा अपटेक चांगला होतो. पण जर तुमचं टेम्परेचर जसं 16च्या खाली जाईल तसं मेजर न्यूट्रिएंटचा अपटेक तुमचा लो होत जातो. तशा पद्धतीने आपल्याला थोडंसं न्यूट्रिएंटवर सुद्धा, टेम्परेचरवर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे, पाण्याचं टेम्परेचर किंवा तुमच्या ग्रीन हाऊसचं टेम्परेचर. तर हायड्रोपोनिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी चिलरसुद्धा वापरतात, पाणी थंड करा. उन्हाळ्यामध्ये पाणी जर गरम झालं तर ते गरम पाण्यामध्ये न्यूट्रिएंटचं अपटेक कमी होतं, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे आपल्याला जनरल दिलं की तुमचं वॉटरची क्वालिटी काय पाहिजे आणि केमिकल प्रॉपर्टी काय पाहिजेत. सॉईलची जास्त गरज नाही, पण वॉटरची क्वालिटी मेजर आपल्याला PH, EC आणि सोडियमचं प्रमाण किती आहे. बाकीचे कमी जास्त झालं असतं तर आपल्याला ॲडजस्ट करता येतं. पण EC तुमचा जो असतो पाण्याचा तो 1.2 किंवा 1.5च्या आत पाहिजे. आणि EC तुमचा जास्त असेल 2च्या वर तर आपल्याला RO वापरण्याशिवाय यामध्ये पर्याय नाही. EC आपल्याला कशाने, PH जसा ॲडजस्ट करता येतो ॲसिड वापरून, तसं EC मध्ये आपल्याला जास्त ऑप्शन्स नाहीत. नंतर आपण ज्यावेळेस खताच्या रेसिपी करतो तर आपल्याला माहीत पाहिजे कोणतं खत कशामध्ये मिक्स करायचं आणि कशामध्ये मिक्स करायचं. तुम्ही असं नाही, ते कॅल्शियम नायट्रेट दिलं आहे, तर मोनो अमोनियम फॉस्फेटमध्ये आपण ते मिक्स केलं तर तिथं प्रेसिपिटेशन तयार होतं. पण मोनो पोटॅशियम फॉस्फेटमध्ये आपण मिक्स करतो. तर ही बेसिक माहिती पाहिजे आपल्याला जर आपल्याला हायड्रोपोनिक्स फार्मिंग करायचं असेल तर. आणि प्रत्येक खत जे आपण खतं वापरणार त्या खताचा PH किती आणि EC किती आहे, म्हणजे आपण 052, 34, 19, 19, 13, जी काय वॉटर सोल्युशन खते वापरतो त्याचा PH किती आणि EC किती आहे, त्यानुसार आपल्याला जी कॅटायन जी ॲनायन बॅलन्स करतो आपण टँकमध्ये काय टाकायचं, टँकमध्ये, तर हे ह्याच्यावरनं ठरतं त्याचं आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला किती आहे, त्यानुसार आपण ते रेसिपी डिझाईन करतो. आत्ता महाराष्ट्रामध्ये जेवढे काही हायड्रोपोनिक्सचे फार्म चालले, तर प्रत्येक फार्मला कन्सल्टंट आहे. एक नुसतं रेसिपी तुम्हाला टोमॅटो, कॅप्सिकम किंवा कुठल्याही पिकाची बनवून द्यायची तर कमीत कमी ते 10 ते 12 हजार रुपये घेतात एका रेसिपीला. आणि एवढं काही त्यात अवघड नाही, थोडंसं बेसिक माहिती घेतली तर त्याप्रमाणे आपण सुद्धा, तुम्हाला कोणाला रेसिपी लागली तर आम्ही सुद्धा ती रेसिपी बनवून देऊ शकतो. नंतर जे आपण म्हणतो की एखाद्या न्यूट्रिएंट जास्त झालं तर वेगळा इफेक्ट होतो, न्यूट्रिएंट कमी झालं तर वेगळा इफेक्ट होतो. तर हे चांगला इफेक्ट आहे. समजा तुमचं न्यूट्रिएंटची लेवल सुरुवातीला नायट्रोजन जर ऑप्टिमम असेल
तर इतर खतं लगेच त्या झाडाला अवेलेबल होतात. म्हणजे पोटॅशियम असेल, फॉस्फरस असेल, फेरस बोरॉन ऑप्टिमम लेवल असेल तर तुमचं एनचा अपटेक वाढतो. तर हे सगळे ऑप्टिमम लेवलमध्ये पाहिजे. मॉलिब्डेनम, कॅल्शियम, सल्फर किंवा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम तुमचा ऑप्टिमम लेवलला असेल तर तुमचा कॉपरचा अपटेक असतो तो वाढतो. म्हणजे प्रत्येकाचं याला सिनर्जी चांगले फायदे आणि टॉक्झिक इफेक्ट ते सुद्धा आपल्याला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्यामध्ये जर तुमचा नायट्रोजन जर जास्त असेल तर हे बाकीचे एलिमेंट तुमचे कमी होतात. मॅग्नेशियम आणि फेरस जास्त असेल तर फॉस्फरस तुमची डिफेन्सला तुम्हाला दिसणार. म्हणजे कुठलं खत आणि ह्यासाठी आपल्याला एक कमीत कमी 3 ते 4 दिवसानं तुम्हाला पाण्याचं सुद्धा अनालिसिस करायला लागतं. आणि तुमचं झाड जे वाढते ते लिफ टिश्यू अनालिसिस करून आपल्याला ठरवावं लागतं की त्यामध्ये काय कमी आहे आणि काय जे असते त्यानुसार तुम्हाला ते न्यूट्रियनचा बॅलन्स करणं गरजेचं आहे. हे मगाशी चर्च आपण बघितला होता की मायक्रोन्यूट्रियन डिफिशियन्सी काही कोणतंही पीक असेल तर बाबा बोरॉनचं कुठं आढळते डिफिशियन्सी, सल्फरची कुठं, नायट्रोजनची कुठं, आणि त्याचे सिमटम्स नवीन पानावर दिसतात का जुन्या पानावर दिसतात. समजा आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय की आपली पानं पिवळी झाली तर आपल्याला वाटतं की तिथं कुठला तरी रोग आला आहे. पण तो रोग नसतो, तर ऑलरेडी ती डिफिशियन्सी असते फेरस किंवा मॅग्नेशियमची. तर हे आपल्याला माहीत पाहिजे की नक्की कशाची डिफिशियन्सी आली, तो कीड आहे का रोग आहे का त्या खताच्या डिफिशियन्सीमुळे झालेला आहे. आणि हा जनरल कन्सेप्ट आहे. आपण ओपनच्या शेतीमध्ये वापरतो तोच कन्सेप्ट आपल्याला हायड्रोपोनिकच्या शेतीमध्ये वापरायला लागतो. की जसं सुरुवातीला व्हिजिटेटिव्ह स्टेज असते, म्हणजे समजा आपण कोणतेही टोमॅटो ओपन लावलं तर सुरुवातीला आपण नत्रच पुरत पालाश NPK तिन्ही देतो, नंतर सेकंडरी न्यूट्रिएंटसुद्धा देतो. आणि जसं झाड व्हिजिटेटिव्हपासून म्हणजे फांद्यापासून जसं फुलं लागतील, फुलं लागली की आपण फॉस्फरस वाढवतो. फुलाचं फळात रूपांतर झालं की पोटॅश वाढवतो. त्याप्रमाणे आपण दिलं की कोणत्या स्टेजला कोणती खतं वाढवायची आणि कोणती खतं कमी करायची. म्हणजे मॅच्युरिटी स्टेजला आपण NPK सुद्धा देणं गरजेचं आहे आणि सेकंड कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. पण मायक्रोन्यूट्रियन तुम्ही मॅच्युरिटी स्टेजला दिलं नाही तर त्या पिकाला काही फरक पडत नाही. तसं आपल्याला ते बॅलन्सिंग करून आपल्याला न्यूट्रियनचं बॅलन्स हायड्रोपोनिक्समध्ये ज्याला न्यूट्रियन रेसिपी द्यायला जमते त्याला ही टेक्नॉलॉजी 100% तो सक्सेसफुली करू शकतो. कीड रोगाचं थोडंसं आहे पण ते पण आपण स्टँडर्डाईज केलेलं आहे. ते सुद्धा हे आत्ताच बघितलं आपण की इफेक्ट काय होतो. कॅल्शियम वाढला की तुमचा फॉस्फरसचा अपटेक कमी होतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियमचा सुद्धा अपटेक कमी होतो. नंतर हे प्रत्येकाचं म्हणजे काय वाढलं की काय तुमचं कमी होतं हे प्रत्येकाचं आपल्याला चार्ट आपल्याला आहे. आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी नवीन पानावर समजा एखाद्याचं नायट्रोजनचं डिफिशियन्सी असेल तर नायट्रोजन डिफिशियन्सी तुम्हाला जुन्या पानावर जास्त दिसते, नव्या पानावर तुम्हाला नायट्रोजन डिफिशियन्सी जास्त. असं प्रत्येकाचं आपल्याला हे फॉर्म्युला ते स्टँडर्डाईज आपण केलेलं आहे. आणि तुमचं जर यील्ड वाढवायचं असेल जे काही पिकाचे जे ओपनचं तुम्ही आता शेती करता तेच सूत्र ह्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. निवडताना जे काही व्हरायटी आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, पण आम्ही शक्यतो रिजवान कंपनीचं रिकमेंड करतो. म्हणजे रिजवान आहे, एन्झा आहे, सिंजेंटा आहे की जे परदेशी ह्या हायड्रोपोनिक्समध्ये काम करतात. तर आणि मीडियामध्ये आत्तासुद्धा एक स्टॉल आहे इथं बायोग्रो म्हणून आहे. ज्यांना कोणाला कोकोपीट घ्यायची तर त्यांचा चांगला अभ्यास आहे. फ्रान्सची कंपनी आहे पण हायड्रोपोनिक्स कोकोपीट सबस्ट्रेटमध्ये त्यांचं काम चांगलं आहे. फर्टिलायझर मॅनेजमेंट यांना व्यवस्थित करता आली पाहिजे. पेस्ट डिसीज मॅनेजमेंट ह्यामध्ये आपल्याला तणाचा काय विषय नसतो. म्हणजे तण कुठंच येत नाही, कारण आपण कोकोपीटमध्ये तण नसतं किंवा पाण्यामध्ये सुद्धा तण नसतं. पाणीसुद्धा कमी लागतं आणि पोस्ट हार्वेस्ट लॉसेस यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. क्रॉप रोटेशन आपण करू शकतो. फळवर्गीय भाजीपाला ते झालं की पालेवर्गीय भाजीपाला आपण त्यामध्ये घेऊ शकतो. आणि केमिकलचा आपण शक्यतो यूज कमी करायचा आणि बायोलॉजिकल जे जास्त आहेत त्यामध्ये आपल्याला जर तुमचं क्लायमेट कंट्रोल व्यवस्थित असेल तर कीड रोग तुमचं वाढत नाही. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय होतं की आपल्याला पेस्ट रेजिस्टन्स कधी होतो त्या किडीमध्ये, तर आपण रिकमेंडेड डोस शिफारशीत डोस वापरत नाही, कमी तर वापरतो किंवा जास्त तो डोस वापरतो. तेच केमिकल परत वापरलं तर त्या केमिकलचा त्या किडीवर काही रिझल्ट होत नाही. आणि आपल्याला रिपीट स्प्रे घ्यायचे असतात ते 4 ते 5 दिवसांत आपण ते रिपीट स्प्रे घेणं गरजेचं आहे. हे पेस्टिसाईडचं ह्याचं काय लगेच तुम्हाला जास्त डिटेल द्यायची गरज नाही की पेस्टिसाईडचे प्रकार आहेत वेगवेगळे. काही पावडर फॉर्ममध्ये असतात, काही लिक्विड फॉर्ममध्ये असतात, काही डस्ट फॉर्ममध्ये असतात. तर तुम्हाला कोणतं त्यानुसार आपल्याला ते कीड कोणते आणि रोग कोणतं त्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. महत्त्वाचं काही ज्यावेळेस तुम्ही स्प्रेइंग करता ते स्प्रेइंगची गरज आहे का त्या पिकाला आणि ती कीड किती आली त्याचं ते स्काउटिंग म्हणजे मोजायला लागतं. आपलं किती झाडं आहेत, त्या झाडावर किती पानावर आली, त्याची इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. तुमची समजा 100 झाडं असतील तर ते 30 झाडाच्या वर कीड गेली का हे सगळं बघून आपल्याला फवारणी करायची का नाही त्याची गरज ठरावं लागतं. नंतर कॅलिब्रेशन, मग ते 1.5 ग्रॅमचं औषध आहे का 1 ग्रॅम प्रति लिटरनं वापरायचं ते कॅलिब्रेशन. आणि कोणतं पेस्टिसाईड वापरायचं म्हणजे कॉन्टॅक्ट आहे का सिस्टमॅटिक आहे का स्टमक आहे, तर त्यानुसार सगळं हे मुद्द्यांचा थोडासा बेसिक अभ्यास असेल तर आपल्याला कमी खर्चामध्ये त्या किडीचं किंवा
रोगाचं नियंत्रण करता येतं. नंतर कोणतं केमिकल कशामध्ये मिक्स करायचं थोडक्यात म्हणजे आपण कॉपर सल्फर किंवा जाहिरम ही वेगवेगळ्या ह्या गटातली बुरशीनाशकं असतात ते आपण एकमेकामध्ये मिक्स करत नाही. कॉम्पॅटिबिलिटी बघणं ते सुद्धा पुढं मी सांगतो की कोणतं औषध कशामध्ये मिक्स करायचं नाही. ते महत्त्वाचं असतं की जसं ओपनच्या पिकाला जसे काही रसशोषक किडी येतात तर ह्या पॉलिहाऊसमध्ये जे काही तुम्ही पिकं लावता हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजीमध्ये किंवा व्हर्टिकल फार्मिंगमध्ये तर त्यामध्ये सुद्धा ह्या सकिंग पेस्ट रसशोषक किडी त्यामध्ये सुद्धा येतात. त्यामुळे तुम्हाला डेली ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. हे ॲफिड्स किंवा जॅसिड असतो मग त्याला मार्केटमध्ये भरपूर औषध आहेत पण तुम्ही अगोदर दशपर्णी अर्क त्याचा वापर करायचा. क्लायमेट कंट्रोल करून ठेवायचं. बायोलॉजिकलमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत त्यांचंसुद्धा तुम्ही औषध वापरून त्याची गरज ते वापरून जर नंतर निळे चिकट सापळे पिवळे चिकट बायोलॉजिकल यूज करून कंट्रोल झालं नाही नियंत्रण नाही आलं त्यावेळेस मग बाकीची काही केमिकल आहेत इमिडा आहे डायमेथोनेट हे केमिकल औषधं बुरशी कीटकनाशकं तुम्ही त्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरू शकता. थ्रिप्ससुद्धा सगळ्याच पिकावर येतो त्यासाठी सुद्धा तुम्हाला बायोलॉजिकलमध्ये व्हर्टिसिलम लिकेन आहे ते सुद्धा औषध तुम्ही 5 ग्रॅम प्रति लिटर वापरता तुम्हाला केमिकलच्या औषधाची गरज लागत नाही. म्हणजे तुमची कीड किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्ही हे रासायनिक औषधं त्यामध्ये इमिडा किंवा थायमिथोक्झाम ते सुद्धा तुम्हाला थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी यूज होतं. मग थ्रिप्सचं डॅमेज केली की असं होतं तुमचं म्हणजे मिरचीचं असेल तर ते सुरुवातीला अटॅक झाली ती तुमची पानं कसं म्हणजे व्हायरस जो होतो तर नंतर ही थ्रिप्स किंवा व्हाईट फ्लायच्या अटॅकमुळे तुमचा व्हायरस तुमची पानं आकाशल्यासारखं होतात आणि ते डिफिशियन्सी दिसते तुम्हाला. नंतर तो व्हायरस एकदा आला की त्याला शक्यतो कंट्रोल मेजर नसतं ते झाड आपल्याला काढूनच टाकायला लागतं. नंतर माइट्स आहे मिलीबग आहे त्याला सुद्धा वेगवेगळी औषधं आहेत पण शक्यतो मिलीबग हा पालेवर्गीय भाजीपाल्याला कमी होतो. फळवर्गीय भाजीपाल्यामध्ये मिलीबग जास्त होतो पालेवर्गीय भाजीमध्ये कमी आहे तो. मग हे फळे पोखरणारे आळे आहे त्याला सुद्धा मग वेगवेगळी औषधं वापरून ते फळे पोखरणारे आळीचा तुम्ही बंदोबस्त करू शकता. अँथ्रॅग्नोस बॅक्टेरियल जे करपा म्हणतो आपण की पानावर सुरुवातीला अँथ्रॅग्नोस कमी स्पॉट असतात पण आपण ते फवारणी घेतली नाही तर ते स्पॉट पूर्णपणे अख्खं पान कवर करतात आणि नंतर पान गळून जातं. मग अँथ्रॅग्नोससाठी सुद्धा कॉपर आहे किंवा स्ट्रिप्टो आहे वेगळी बुरशीनाशकं तुम्ही किंवा मँकोजिप्स सुद्धा किंवा ॲलेट अँट्रॅकॉल ही वेगळी औषधं वापरून तुम्ही अँथ्रॅग्नोसचं सुद्धा नियंत्रण करू शकता. मग डावणी मिल्य आहे पावडर मिल्य आहे. मग व्हायरससुद्धा तो व्हायरसमुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे टोमॅटो वेगवेगळे आता तिरंगा म्हणतो आपण मग ते एक व्हायरसमधलाच प्रकार आहे. असं वेगवेगळे व्हायरस आपल्या पिकामध्ये येतात मग त्याचंसुद्धा नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला पांढरी माशी थ्रिप्सचं नियंत्रण केलं की तुमच्या पिकामध्ये किंवा ज्या ठिकाणून तुम्ही रोपं घेणार आहेत किंवा शक्यतो आम्ही सांगतो जे हायड्रोपोनिक्स व्हर्टी स्वतःची नर्सरी स्वतः तयार करायची मध्ये बाहेरून कीड रोग जास्त त्यामध्ये येत नाहीत. मग जर आपल्याला हायड्रोपोनिक्स किंवा व्हर्टिकल फार्मिंग प्रोजेक्टचं सक्सेस पाहिजे असेल तर हे पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस आपण ते एखादं तुमचं समजा ए फ्रेम किंवा डच कुठलं तरी टेक्नॉलॉजी फायनल ही सिस्टीम आपल्याला हायड्रोपोनिक्सची करायची पण ते कोणत्या पॉलिहाऊसमध्ये करायची कोणत्या शेडनेटमध्ये करायची तुमची डिझाईन कोण आहे तुमचा इरेक्टर कोण आहे ही सगळी माहिती ही जर सुरुवातीला तुमचं चुकलं तर नंतर पुढं तुम्हाला अडचणी येतात. नंतर नर्सरी करणार तर नर्सरीची डिझाईन कशी पाहिजे आपल्याला क्रॉप कुठले घेतले पाहिजेत वॉटर क्वालिटी कशी आहे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे क्लायमेट कंट्रोल प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बरेच वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये आपण कोणती नक्की वापरली पाहिजे. नंतर कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे आपण जे काय वापरतो आता मार्केटमध्ये भरपूर आहेत रिसोर्सेस हायड्रोपोनिक्समध्ये सुद्धा आता भरपूर एक पुण्यामध्ये कमीत कमी आता 20 कंपन्या आहेत त्या हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजीवर सगळं मटेरियल सप्लाय करतात पण बऱ्याच कंपन्याकडे फूड ग्रेड मटेरियल नाही किंवा कॉस्टिंगमध्ये इफेक्टिव्ह मग ते आपल्याला रिसोर्सेस घेताना सुद्धा आपल्याला ते कॉस्ट इफेक्ट घेऊन आपण ते पण मॅनेजमेंट केलं पाहिजे. आणि ॲटोमेशन सिस्टीम मग त्यात कमी खर्चातल्या मिडियम खर्च आणि हाय खर्च मग तुम्हाला नक्की काय ॲटोमेशन करायचं टेम्परेचर ह्युमिडिटी का खताचं काय त्यानुसार ॲटोमेशनचा तुमचा खर्च कमी जास्त होतो. आणि नंतर महत्त्वाचं आहे की इनिशियल इन्व्हेस्टमेंट जे म्हणतो कमर्शियल हायड्रोपोनिक्स आपल्याला फार्म करायचे तरी हाय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते आणि लोकेशन चांगलं लागतं आपल्याला. पुढं चाललं आपलं जर सुटेबल लोकेशन असेल फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन असेल पेरिनियल कंटिन्यू वर्षभर आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल मग हे असेल तर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने आपण हायड्रोपोनिक्सचा फार्म किंवा व्हर्टिकल फार्मिंग आपण चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि फ्युचर काय की आत्ता लगेच नाही आता मागील 3 वर्षापासून बरेचसे अर्बन फार्मिंगमधले किंवा आय टी क्षेत्रातील लोक ह्यामध्ये यायला लागले पण शेतकरी वर्ग अजून ह्या टेक्नॉलॉजीकडे वळलेला नाही. पण हळूहळू आता आमच्या भागातले शेतकरी जे शेडनेटमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये ढोबळी मिरची करतात त्यांना ज्या ज्या अडचणी मातीमधून येतात ही टेक्नॉलॉजी कशाला आली तर मातीमधून येणारा रोग ह्यामध्ये निमॅटोड आहे तो येत नाही जो विल्ट आहे फ्युजेरियम आहे तो ह्यामध्ये येत नाही. ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी वापरली तर आपण अजून ॲडव्हान्स ग्राफ्टेडची भाजीपाल्याची रोपं लावली तर अजून त्याचे फायदे भरपूर आहेत.
आणि जी काय आपण वातावरणामध्ये जी काही बदल बघतोय आता तापमान वाढते आर्द्रता ते अडचणी ह्यामध्ये येणार नाहीत. ॲसिड किंवा जे रेसिड्यू फ्री भाजीपाला म्हणतो आपण विषमुक्त भाजीपाला तो ह्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो. फक्त आत्ता अडचण आहे की याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि गव्हर्नमेंट याला अजून सपोर्ट करत नाही. तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपण ज्यावेळेस ह्याच्या काही गाईडलाईन गव्हर्नमेंटला सबमिट केल्यानंतर 2 वर्षामध्ये 50% सबसिडी ह्या हायड्रोपोनिक स्ट्रक्चरला चालू होणार आहे. मग अशा पद्धतीने आपण ते करू शकतो. हे जे स्ट्रक्चर वेगळे आहेत असे मग हे आपण ग्रीन हाऊसचे हॉरिझॉन्टल फार्म म्हणतो आपण किंवा कंटेनर फार्मिंग आता जास्त कन्सेप्ट थोडं चालू पण कंटेनर फार्मिंग फक्त लिमिटेड एरियासाठी आहे. ते काही कमर्शियल टेक्नॉलॉजी आपण करू शकत नाही. जे आपण केसर बघतोय ते बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात जो केसर घेतला जातो तो कंटेनर केला जातो किंवा जे कोल्ड स्टोरेज असतं आपलं पप पॅनलचं तर पॅनलमध्ये आपण स्टँड टाकतो आणि त्यामध्ये आपण जे केसरचं उत्पादन त्यामध्ये घेतो. किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये व्हर्टिकल फार्मिंग इनडोअर घेतलं जातं ते चित्र असं दाखवलं आहे. टावर सिस्टीमसुद्धा एक हायड्रोपोनिक्स फार्मिंगचा प्रकार आहे. अर्बन फार्मिंगमध्ये आपण असं फ्युचरच्या मध्ये अशा पद्धतीचे फार्म म्हणणार किंवा आत्ता पुण्या मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याचशा हॉटेलच्या कंपनीच्या रूफवर अशा पद्धतीचं किंवा कंपनीमध्ये आतमध्ये सुद्धा कॅन्टीन एरियामध्ये अशा प्रकारचा लिफी व्हेजिटेबल लावले जातात. अशा पद्धतीचे 1-2 फार्म आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही हॉटेल बघितली जे ऑलरेडी बाहेरून पूर्णपणे भिंत ग्रीनरी केली लिफी व्हेजिटेबल लावलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये हळूहळू मग त्यासाठी आत्तापासूनच जर आपण ह्यातलं टेक्निकल नॉलेज घेतलं ना आपण हे टेक्निकल आत्ता काय होतं की जेवढे काही महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये आम्ही बघतोय कन्सल्टंट आता DS ग्रुप म्हणून आहे तो दिल्लीमध्ये आहे तो ब्ल्यूबेरी रास्पबेरी करतोय पण त्यांचे कन्सल्टंट असतात ते नेदरलँडचे UKचे असतात ऑस्ट्रेलियाचे तिकडून ते काय गायडन्स करतात. त्याला सुद्धा येणाऱ्या काळात त्याला पण सुद्धा भरपूर स्कोप आहे किंवा आता आम्ही हैदराबादमध्ये गेलो होतो सिम्पली फ्रेश म्हणून कंपनी आहे तर ते सुद्धा नेदरलँडचे गायडन्स एक्सपर्ट रेसिपी बनवून हे करत होते. आपण सुद्धा हळूहळू ते उतरलं तरी ते जास्त काही अवघड नाही. फक्त बेसिक जी केमिस्ट्री म्हणतो आपण खताची औषधाची पाण्याची तेवढं बेसिक माहिती झालं तर आपण हे अशा पद्धतीची शेती करू शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे फार्म आहेत आपले येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये इंडियामध्ये सुद्धा असं ते होणार आहेत. थोडक्यात सांगायचं काय ते हायड्रोपोनिक शेती हे आपण जी करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये तर एक सस्टेनेबल शेती आहे. फक्त इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे ते सुद्धा पण आपलं गव्हर्नमेंटला सुद्धा कळलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट काय करतं आता समजा आमचा इनडोडस प्रोजेक्ट कृषी विज्ञान केंद्र बारामतीला आहे तर फॉरेनचे जे एक्सपर्ट आहेत त्यांना येण्याचा खर्च गव्हर्नमेंटच करतं कारण त्याला आपल्या गव्हर्नमेंटला सुद्धा कळलं की ह्या टेक्नॉलॉजी येणाऱ्या काळात गरज आहे आणि आपल्या इथले तज्ज्ञ विद्यापीठ केविकेतले तज्ज्ञ तयार झाले तर ते पुढं आपल्या येणाऱ्या काळात शेतकरी असतील एंटरप्रिनर असेल ॲग्रो स्टार्टअप असेल तर त्यांना गायडन्स करतील. तर ही टेक्नॉलॉजी चांगली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बूमिंग टेक्नॉलॉजी आहे. आणि ग्राहकाला काय की आपल्याला फिक्स जो म्हणतो आपण कंझ्युमर हळूहळू वाढतोय. आता आम्ही की गोव्यामध्ये सुद्धा आता पुण्यामधून जो एक्झॉटिक भाजीपाला असतो पुण्यामधून गोव्याला जातो किंवा वाई सातारा भागामधून गोव्याला हे लिफी व्हेजिटेबल कारण परदेशातले जे बरेच लोक असतात गोव्यामध्ये जातात तिथं तो लिफी व्हेजिटेबल नाही तर तशा पद्धतीनं आपण सुद्धा चांगला लिफी व्हेजिटेबल आपण तयार करून विकू शकतो आपण. तर असं थोडक्यात आपलं होतं हायड्रोपोनिक्स आणि व्हर्टिकल फार्मिंग. तुमचे कोणाचे याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता याबद्दल.